हेलो नमस्ते, आई एम सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. लाडूची आंघोळ झाली आहे आणि त्याला धुरी देऊन मी आता झोपवलं आहे. आणि आज मी बनवलेली आहे सोयाबीनची सुकी काळ्या मसाल्यातली भाजी. सेम नॉनव्हेजसारखी लागते. जर तुम्ही चिकन सुक्कं तुम्हाला आवडत असेल ना तर ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. कसं आहे टेस्ट करून सांग मला, कसं लागतंय बघ. कसं आहे शिव? शिव काय खाल्लं? काय आहे? कुकू आहे. तर आता लाडूची आंघोळ झाली आणि तो झोपलाय आणि बाकीचं सगळं माझं काम आवरलेलं आहे. शिवचा नाश्ता झालेला आहे. शिवने खाल्लंय सोयाबीन आणि सोयाबीनला तो चिकन समजतो, त्यामुळे तो सोयाबीनला कुकू म्हणतो आणि त्याने कुकू खाल्लंय. आता मी त्याला घेऊन चालली अंगणवाडीमध्ये आणि मी विचार करते एक नवीन हेअर कट करण्याचा. सो लेट्स सी, जर केलास तर मी तो ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. घरी परत येताना आम्हाला 1 वाजतात. त्यामुळेच मी स्वयंपाक सगळा करून जाते की आल्यानंतर मग जेवता येईल. आणि घरी आल्यानंतर थोड्या वेळाने लगेच लाडू उठला, कारण तो बराच वेळ झोपला होता. मग मी जेवण केलं, लाडूला फीड केलं, त्याला रेडी केलं, त्याला कपडे वगैरे घातले. आणि आता आम्हाला पालथं पडता येते, तर आम्ही सारखंच पालथं पडतो. आणि त्यानंतर सकाळी विनायक जेवण करून गेले होते, पण संध्याकाळी त्यांचा कॉल आला की मी येतोय. तर ही रेसिपी ना त्यांची खूप फेवरेट आहे. म्हणजे पोळ्या घरात शिल्लक असतील ना तर ही रेसिपी खूप पटकन होणारी आहे आणि मुलांनासुद्धा खूप आवडणारी आहे. तर मग मी हे हेल्दी टाकोज तयार करायला घेतले. पॅनमध्ये मी थोडंसं बटर लावलेलं आहे. तुम्ही ऑइलसुद्धा वापरू शकता, पण बटरने टेस्ट खूप छान लागते. एक चपाती घ्यायची आहे, त्यावर तुमच्या आवडीचा सॉस लावायचा आहे. मी इथे टोमॅटो केचप लावलेलं आहे. आणि त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि तुमच्याकडे जर का काकडी असेल तर काकडी, शिमला मिरची, तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि त्या भाज्यांमध्ये ना मग टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो प्लस तुमच्याकडे जर का चीज असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे संपलं होतं. आणि त्यानंतर शेजवान सॉस आणि मिओनीज हे सगळे सॉसेस भाज्यांमध्ये ॲड करायचे आणि त्यानंतर मग हे या चपातीमध्ये टाकायचे. आणि चपाती एका साईडने फोल्ड करायची आणि दोन्ही साईडने बटर लावून छान भाजून घ्यायची, क्रिस्पी करायची तिला. आणि त्यानंतर मग तुम्ही सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबतसुद्धा हे खाऊ शकता. खूप छान लागतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही रेसिपी खूप हेल्दी आहे. यामध्ये कुठलाही मैदा वापरण्यात आलेला नाही आहे. आणि आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे 7 आणि माझा झाला आहे स्वयंपाकाचा टाईम. मी बनवणार आहे पावभाजी. शिवला पावभाजी खूप आवडते, म्हणजे मोस्ट फेवरेट डिश आहे पावभाजी. आणि लाडू 3.5 महिन्याचा झाला 2 दिवसांपूर्वी आणि त्याने ऑलरेडी पालथं पडायला स्टार्ट केलेला आहे. लाडूने एक नवीन माइलस्टोन अचीव केलेला आहे. आणि लाडू इथे लाईट बघण्यात खूप बिझी झालेला आहे. तर तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. चला मग मी तुमच्यासोबतसुद्धा पावभाजीची रेसिपी शेअर करते की मी कुठल्या पद्धतीने पावभाजी करते. आणि इतक्या इझी वेने मी पावभाजी करते ना की तुम्हीसुद्धा अशी रेसिपी जर फॉलो केली ना तर तुमची पावभाजीसुद्धा टेस्टी तर होणारच आहे, पण इतक्या झटपट होणार आहे ना. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. तर पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या ज्या आहेत त्या मी ऑलरेडी कट करून ठेवलेल्या आहेत. तर मी बटाटे, वाटाणा, फ्लॉवर, शिमला मिरची आणि एक कांदा जो उभा स्लाइस करून घेतलेला आहे. मी अशा बारीक बारीक भाज्या चॉप करून घेते, ज्यामुळे त्या खूप लवकर शिजतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. मग प्लस एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे पावभाजीला फोडणी देण्यासाठी. आणि आलं, लसूण आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा करून घेतलेली आहे. तर या सगळ्या भाज्या मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे.
आणि या भाज्या धुवून मग कुकरला लावायच्या आहेत आणि कुकरची जास्तीत जास्त 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, कारण की या भाज्या मी बारीक बारीक चॉप केलेल्या आहेत, त्यामुळे त्या खूप लवकर शिजतात आणि जास्त मॅशसुद्धा करावं लागत नाही. आणि लाडू पालथं पडायला खूप ट्राय करत होता, तेव्हाचा व्हिडिओ मी या व्लॉगच्या लास्टला ती क्लिप ॲड केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की तो किती प्रयत्न करत होता पालथं पडण्यासाठी. तर इथे मी कुकर लावलाय. आता कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्यात आणि भाज्या खूप बारीक बारीक कट केलेल्या आहेत, त्यामुळे खूप जास्त शिट्ट्या घ्याव्या लागत नाही, खूप पटकन भाज्या शिजतात. तुमच्यासोबत मला एक गुड न्यूज शेअर करायची आहे, ती म्हणजे आपल्या चॅनलचं सेमी मॉनिटायझेशन ऑन झालेलं आहे आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे. तर थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना की तुम्ही मला इतका सपोर्ट केलात. ॲक्च्युली मी अप्लाय तर ऑलमोस्ट 10 दिवसांआधीच केलं होतं. जो आपला क्रायटेरिया आहे सेमी मॉनिटायझेशनचा तो कंप्लीट झाला होता आणि त्यावेळेस मी अप्लाय केलं होतं आणि आजच मला यूट्यूबकडनं मेल आला आहे, आपल्या चॅनलचं मॉनिटायझेशन ऑन झालेलं आहे. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. असाच सपोर्ट करत राहा, माझे व्हिडिओज बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारची जे बेल आयकन आहे त्यावर प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओज आले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी कुकर थंड करायला ठेवला, तेवढ्या वेळात मी इकडे पावभाजीची बाकीची जी तयारी आहे ती करते. तर मी इकडे तेल आणि बटर दोन्हीही ॲड केलेलं आहे. फक्त बटर नाही टाकू शकत, नाहीतर मग ते करपून जातं. आणि त्यानंतर मग यामध्ये चॉप केलेला कांदा आहे तो टाकायचा आणि कांदा खूप जास्त परतायचा नाही, हलका गुलाबी सोनेरी रंगावर येईपर्यंतच परतायचा आहे. आणि कांदा छान परतला की मग त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि टोमॅटोची जी प्युरी केलेली आहे ना ती ॲड करायची आहे. प्युरी ॲड केल्यानंतर मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मग पावभाजी मसाला, तुम्ही जितकं तिखट खातात त्यानुसार लाल तिखट टाकायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी इथे ज्या भाज्या आहेत त्या हलक्या मॅश करून घेतलेल्या आहेत. आता भाज्या ऑलरेडी बारीक चिरल्या होत्या, त्यामुळे त्याला खूप जास्त मॅश करत बसावं लागत नाही. त्यानंतर मग यामध्ये मॅश केलेल्या भाज्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापुरतं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर पावभाजीला एक उकळी येऊ द्यायची. तर आपली पावभाजी रेडी झालेली आहे आणि लगेच दुसरीकडे मी पॅनमध्ये पावसुद्धा गरम करून घेतलेले आहेत. छान बटर लावून पाव गरम केलेले आहेत आणि पावभाजीचं हे ताट मी बनवते शिवसाठी. तर पावभाजी छान कांदा, कोथिंबीर, लिंबू या सगळ्यासोबत सर्व करायची आणि पावभाजीमध्ये बटर ॲड करायला विसरायचं नाही. आणि माझ्याकडे लिंबू नव्हता, त्यामुळे मग मी फक्त कांदा आणि कोथिंबीरच टाकलेली आहे. आणि शिवला कधीही मी विचारलं ना, शिव जेवायला काय बनवायचं, तर तो सांगतो मम्मा पावभाजी. म्हणजे त्याला पावभाजी इतकी आवडते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मी बाकीचं सगळं आवरून घेतलं.
चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे ते दाबायला सुद्धा विसरू नका, म्हणजे जेव्हा माझा व्हिडिओ येईल सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.